नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला धन्यरंकारजी. बघा अवतारवाणीमध्ये शहेनशाह अवतार सिंहजी महाराज म्हणतात की काय असे कर्माची नीती, माथी भार असे कैसा, काय गूढ स्वर्गा नरकाचे, परमात्मा आत्मा कैसा. यावरून तुमच्या लक्षात येईल की आजचा व्हिडिओ हा कर्मावर असेल. का तर जशीला परवाच एक कमेंट आली होती की कर्मावर व्हिडिओ बनवा. पहिलेही बरेच काही व्हिडिओ असतील कर्मावर, पण आता व्हिडिओ जास्त असल्यामुळं व्हिडिओ सापडत नाहीत म्हणा, किंवा दासीलाही तुम्हाला त्याची लिंक पाठवता येत नाही. त्यामुळे म्हणलं जाऊ द्या, अजून एक कर्मावर व्हिडिओ होऊन जाऊ देत. बघा, वेळ ही प्रत्येकाची येत असते. जो दुसऱ्याच्या आयुष्याचा खेळ मांडत असतो ना, तो स्वतःच्या नशिबामध्ये स्वतःच्या हातानं स्वतःचा तमाशा लिहित असतो. दासीला काय सांगायचंय तुमच्या लक्षात येतंय ना, की जो दुसऱ्याचं काहीतरी वाईट करण्याच्या प्रयत्नात असतो ना किंवा करतो, त्याचं वाईट नक्की 100% होणार आहे, ह्याची मात्र गॅरंटी आहे. का तर कर्माचं फळ भोगावंच लागतं, लवकर असो किंवा उशिरा असो. आज ना उद्या कधी ना कधी ते भोगावंच लागणार. म्हणून तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतायत की कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचना मा कर्मफल हेतुर्भू माते संगोस्त्व कर्मणी. तू फक्त कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको, का तर ते आपोआप मिळणार आहे. अहो, कर्म कसलंही असेल, चांगलं असेल किंवा वाईट असेल, फळ मात्र मिळणार आहे. म्हणून फक्त कर्माला घाबरा, का तर एक वेळेस भगवंत सुद्धा आपल्याला माफ करेल, पण कर्म आपल्याला माफ करणार नाही. जे आपल्यासोबत आपल्याला होऊ नये असं जर वाटत असेल ना, तर ते दुसऱ्यासोबतही करू नका, तर कुठंतरी आपल्यासोबत ते होणार नाही. का तर चुकीला कारण देता येतात, कर्माला कारण देता येत नाहीत. त्यामुळं जे काही करायचंय ना, ते अगदी विचारपूर्वक झालं पाहिजे. कुठलंही कर्म माझ्याकडून चुकीचं झालं नाही पाहिजे, याची काळजी स्वतः घ्यायची. आणि आपण जे करतोय ना, भले आपल्याकडून एखादी गोष्ट चुकून झाली असेल, बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात की, माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, चुका तर बऱ्याचदा होत असतात. एखादी गोष्ट चुकून झाली असेल, पण भगवंताला माहित आहे ना ती गोष्ट तुमच्याकडून चुकून झाली, तुमचा भाव काय होता त्यामागचा. तसेला ह्याच्यावरून एक उदाहरण आठवते की बघा, एक साधू महात्मा जंगलामध्ये तपस्या करत बसलेले असतात, ध्यानामध्ये मग्न असतात. तेवढ्यामध्ये तिथं सिंह येतो. आता एखाद्या व्यक्तीला बघितल्यानंतर, माणसाला बघितल्यानंतर सिंह काय करणार, सगळ्यांना माहित आहे की. तेवढ्यामध्येच तिथे एक रानगेंडा सुद्धा येतो. आता जो जंगली गेंडा असतो तो येतो तिथं, आणि तो म्हणतो की आता ही साधू महात्मा ध्यानामध्ये मग्न आहेत, आपल्याला या सिंहाला काहीही करून अडवलं पाहिजे. म्हणून तो गेंडा त्या सिंहाला म्हणतो, तुला अगोदर माझ्यासोबत लढाई करावी लागेल, तेव्हा तुला या साधू महात्म्याला खाता येईल. आता सिंह ठीक आहे म्हणतो. या दोघांमध्ये अशी जोरदार लढाई चालू होते, अगदी हिंसा, म्हणजे रक्तबंबाळ होऊन जातात दोघेही. एवढी लढाई होते, अक्षरशः दोघेही जागीच मरतात. पण शेवटी होतं काय, गेंडा स्वर्गात जातो आणि तो सिंह असतो तो नरकात जातो. विचार करा, दोघांनीही काय केलं, कार्य तर तेच होतं, हिंसा केली, हाणामारी केली, रक्तपात केला. पण स्वर्गात आणि नरकामध्ये जाण्याचं वेगवेगळं कारण काय असेल, तर त्या मागचा भाव. तुम्ही कोणत्या भावानं ते कर्म करत होता. एखाद्याचा जीव घेण्यासाठी एक कर्म करत होता आणि एखाद्याचा जीव वाचवण्यासाठी एक जण कर्म करत होता. तर त्यामागचा भाव महत्वाचा आहे. का तर दोघांनी हाणामाऱ्या केल्या, दोघांनाही रक्तपात केला, पण तरीही त्याचा परिणाम मात्र वेगवेगळा मिळतोय. दासीला सांगायचंय काय, लक्षात घ्या की आपण जेही कुठलं कर्म करत असतो ना, जरीही त्याचा काहीतरी आपल्याकडून चुकी झालेली असेल, पण आपला भाव भगवंताला कळतोय, सद्गुरूला कळतोय, त्याच्यामुळे भाव शुद्ध पाहिजे. नंतर एक गीतकार सुद्धा एके ठिकाणी म्हणतोय की शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. त्याच्यासाठी महत्वाचे आहे माझी भावना शुद्ध असणं. आणि जेव्हा ही भावना शुद्ध होते ना, तेव्हा दुसऱ्याबद्दल वाईट हे मनामध्ये येणारच नाही. तर वाईट कर्म कसे होतील हो. तर वाईट कर्म व्हायला अगोदर आपल्या मनामध्ये तो विचार यायला लागतो, आणि जेव्हा विचार येतो त्यावेळेस ते कर्म होतं. अगोदर कर्म होतं नंतर विचार येतो, असं काय होतं का. त्यामुळे या सत्संगमध्ये जाऊन आपले विचार परिवर्तित होत आहेत.
आपल्या मनामधल्या ज्या भावना असतात त्या भावना कुठेतरी बदलल्या जात आहेत, की सद्गुरू मला काय शिकवतोय, हे ब्रह्मज्ञान घेतल्यानंतर माझी अवस्था काय आहे याच्यावर सगळं काही निर्भर असतं. इथं आल्यानंतर माझ्या मनाची अवस्था बदलली आहे का, आणि जर अवस्था बदलली असेल ना तरच व्यवस्था सुद्धा बदलणार आहे. का तर म्हणतात बघा की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही, किंवा एक एक म्हणत असतात की बाळूत्यात बिघडलेलं सरणावरच नीट होणार आहे. ह्या म्हणी कुठंतरी इथं आल्यावर बदलाव्याशा वाटतात. का तर इथं आल्यानंतर बरेच असे महात्मे स्वतःच्या अनुभवातून सांगत असतात की दास अगोदर कसा होता आणि आता कसा झाला. म्हणजे हे परिवर्तन आहे, प्रकृतीचा नियम आहे बदल म्हणजे. बदलणं हे साहजिक आहे, ते बदललंच पाहिजे, ते बदल चांगले झाले पाहिजेत. मग आपण इथं येऊनही जर बदलत नसू, कित्येक वर्ष सत्संग करून देखील जर माझ्यामध्ये चांगला बदल होत नसेल, तर काय म्हणावं हे स्वतःनी स्वतःला समजून घ्यायचं. अजूनही माझ्यामध्ये जर बदल झालेला नसेल, तर मला अजून ज्ञानाची गरज आहे. असं दासीनं छोटासा प्रयत्न केलेला आहे. एक छोटासाच व्हिडिओ टाकते. त्यामुळं दासीकडून जर काही चुकलं असेल तर दासीला उदारांतकरणानं क्षमा करा, आणि व्हिडिओ आवडला असला तर कमेंटमध्ये सांगायलाही विसरू नका आणि लाईक करायलाही विसरू नका. प्रेमाने बोला. धन्यवाद.